आता आपण आज अजून एक नेहमी वापरातलं वाक्य बघूया. त्या वाक्यातला थोडा भाग मी आधी लिहीन आणि समजावीन आणि नंतर मग पुढचा भाग लिहीन. तर वाक्य आहे, ना इपडी यल्लाम नडक्कमनु कोंजम कूडा एदिरपाकवे इल्लादे. आता त्यातलं थोडं वाक्य हे सांगतो. ना इपडी यल्लाम नडक्कमनु म्हणजे मी असं सर्व होईल असं. आता यामध्ये माझा फोकस काय आहे की तुम्हाला सांगायचा नडक्कमनु म्हणजे होईल असं. शेवटी नू येतं ना, ते मराठीमध्ये असं तसं अशा प्रकारे दर्शवण्यासाठी येतं. ते वेगळं लिहिलं जात नाही. तमिळमध्ये ते जोडूनच आलेलं आहे बघा. आता त्याच्या पुढे काय म्हणजे जे कोणी आहे ते कोंजम कूडा एदिरपाकवे इल्लादे. थोडंसुद्धा, कोंजम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कूडा थोडंसुद्धा, एदिरपाकवे म्हणजे एदिरपाक म्हणजे अपेक्षा. आपण म्हणतो ना, मला हे एक्सपेक्टेडच नव्हतं की असं होईल असं. तर त्या सिच्युएशनमध्ये आपण हे एदिरपाकवे असं वापरू शकतो. कोंजम कूडा एदिरपाकवे इल्लादे. अशी मला अपेक्षाही नव्हती असं म्हणायचं आहे. तर त्यावेळेला आपण हे वाक्य वापरू शकतो. तर पूर्ण वाक्य आता तुम्हाला सांगतोय. ना इपडी यल्लाम नडक्कमनु कोंजम कूडा एदिरपाकवे इल्लादे. ठीक आहे, हे नेहमीच्या वापरातलं आहे. शांतपणे बघा आणि हे संवादामधलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला वापरता येईल.